मित्रांनो, बिग बॉस मराठी ह्या शोच्या वोटिंग ट्रेंडमध्ये एक मोठा ट्विस्ट आला आहे। तेव्हा ह्या शोचा लेटेस्ट वोटिंग ट्रेंड काय आहे, कोण घराबाहेर जाणार आहे, ते सगळं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। मित्रांनो, लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये खूप मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे। सध्या बिग बॉस मराठीच्या घरात 8 सदस्य उरले आहेत। 8 सदस्यांपैकी आता सर्वात कमी मते आहेत वर्षा उसगावकरांच्या नावे। होय मित्रांनो, निक्कीने त्यांना मागे टाकले आहे आणि शेवटच्या स्थानी सध्या वर्षा उसगावकर आहेत। निक्कीची मतसंख्या हळूहळू वाढताना दिसते आहे आणि सध्या ती 7व्या स्थानी आहे। जान्हवी किल्लेकर मागील बऱ्याच काळापासून 6व्या नंबरवर कायम असली तरी लवकरच निक्की तिला मागे सारू शकते असे चित्र स्पष्ट होत आहे। टॉप 5 मधील स्पर्धकांच्या पोझिशनमध्ये देखील फार मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे। 5व्या स्थानी आता पंढरीनाथ कांबळे आले आहेत, जे कालपर्यंत 4थ्या स्थानी होते। तसेच अंकिता आता टॉप 3 मधून बाहेर झाली आहे, तिची आता 4थ्या स्थानी घसरण झाली आहे। डीपी दादा देखील नंबर 2 वरून नंबर 3 वर घसरले आहेत। त्यांच्या मतांमध्ये तीव्र घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे। वोटिंग ट्रेंड नुसार टॉप 2 मध्ये अभिजित आणि सूरज चव्हाणचा समावेश आहे। सूरजने आपला पहिला क्रमांक टिकवून ठेवला असला तरी अभिजित सावंतची मतसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे। तेव्हा ग्रँड फिनाले पर्यंत सूरजला अभिजित हरवू शकतो अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे। मित्रांनो, सूरज आणि अभिजित मध्ये आपल्याला अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे। तेव्हा ह्या दोघांपैकी बिग बॉस मराठीचा विजेता कोण असणार, कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।